आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्गुण खून, वडगाव पोलिसांची विजेच्या वेगाने कारवाई. अवघ्या 2 तासात आरोपीला जेरबंद, पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक. कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव येथे चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्गुण हत्या झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला वडगाव पोलिसांनी अवघ्या 2 तासात अटक करून आपल्या तत्परतेची चुणूक दाखवली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 7 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4:20 वाजण्याच्या सुमारास वडगाव येथील यादव चौक ते बिरदेव चौक दरम्यान असलेल्या अमीर ट्रेडर्स समोर ही थरारक घटना घडली. आरोपी दीपक लाडू कांबळे वय 34 राहणार सावर्डे तालुका हातकणंगले याने पत्नी अमृता दीपक कांबळे वय 29 हिच्या चारित्र्यावर संशय घेत लोखंडी धारदार पाराने डोके, मान व चेहऱ्यावर सपासप वार करून तिची निर्गुण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच सावर्डे गावचे पोलीस पाटील युवराज वडर यांनी फिर्याद दाखल केली. त्यानंतर वडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढत पोलिसांनी अवघ्या 2 तासात त्याला ताब्यात घेतले. ही या प्रकरणातील उल्लेखनीय बाब ठरली. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कौटुंबिक वाद आणि संशयाचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा समाजासमोर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. दुसरीकडे आरोपीला अल्पावधीत अटक करून वडगाव पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.